नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. रणवीर अलाहाबादिया हे नाव आता तुमच्या कानापर्यंत पोहोचलं असेल. आज सकाळपासून ट्विटर म्हणजेच जे एक्स आहे ते उघडून बघितल्यानंतर या संदर्भातले अनेक व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील. रणवीरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. इंडियाज गॉट टॅलेंट नावाचा एक शो हा यूट्यूबवर फेमस आहे आणि त्याच्यामध्ये रणवीर हा आला होता. त्या शोमध्ये तो गेस्ट म्हणून आला होता आणि यावेळेस एका कंटेस्टंटला कमेंट करताना किंवा तिच्याबद्दल बोलताना त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. अर्थात आई वडिलांच्या संबंधांबाबत त्यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि हे केल्यानंतर आता एक्सवर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. त्याचं स्टेटमेंट हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतंय. हे स्टेटमेंट तुमच्यापर्यंत आलं असेल, तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा पाहिला असेल आणि ते आक्षेपार्ह असल्यामुळे मी सुद्धा ते काही बोलून दाखवत नाहीये आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्यामुळे तुम्हाला मी कशाबद्दल बोलतोय त्याचा अंदाज सुद्धा आला असेल. त्यामुळे या सगळ्या नंतर एक गदारोळ माजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आपण बोलताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु त्याला मर्यादा सुद्धा आहेत, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि अशी ह्याच्यावर कारवाई व्हायला हवी असं सुद्धा ते म्हटलेले आहेत. आता या रणवीरचे पंतप्रधान मोदींसोबत सुद्धा फोटो आहेत. त्यामुळे हा नेमका कोण आहे, तो महिन्याला किती रुपये कमवतो, त्याचे किती युट्यूब चॅनल्स आहेत आणि तो इतका फेमस काय आहे हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हा रणवीर नेमका कोण आहे, त्याने हे वक्तव्य का केलं आणि तो महिन्याला किती रुपये कमवतो हे सगळं आपण समजावून घेऊयात. जसं मी सुरुवातीला म्हटलं की रणवीर अलाहाबादिया हा एक यूट्यूबर आहे. 31 वर्षाचा हा तरुण आहे, मूळचा मुंबईचाच आहे. त्याचे सध्या 12 यूट्यूब चॅनल्स आहेत आणि या 12 यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू कमवतो, पैसे कमवतो आणि मोठ्या प्रमाणावर कॉन्टेंट सुद्धा क्रिएट करतो. या 12 यूट्यूब चॅनल्सचं मिळून त्याचे 6 मिलियनपेक्षा जास्त हे सबस्क्रायबर्स आहेत. बियर बायसेप्स नावाने तो ह्या सगळ्या यूट्यूब प्लॅटफॉर्म्सवर किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर ओळखला जातो. तीच त्याची सगळी ओळख आहे. फोर्ब्सच्या 30 अंडर 30 जे मॅगझिन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं नाव आलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं सिलेक्शन झालं होतं, तिथे सुद्धा त्याचा गौरव झाला होता. मूळचा मुंबईच्या असलेल्या रणवीरचं जे शिक्षण आहे ते धीरूभाई अंबानी या शाळेमध्ये झालंय. तर द्वारकादास संघवी कॉलेजमध्ये त्यांनी त्याचं महाविद्यालयीन शिक्षण घेतलंय. बीटेकची त्यांनी पदवी घेतली आणि ती घेतल्यानंतर अवघ्या 22व्या वर्षीच त्यांनी त्याचं युट्यूब चॅनल सुरू केलं आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो आता प्रसिद्ध झालेला आहे. या युट्यूबमध्ये तो काय करतो तर हा पॉडकास्ट करतोय आणि पॉडकास्टमध्ये ॲथलीट्स असतील, बॉलिवूडचे कलाकार असतील, राजकारणी असतील, चर्चेतली व्यक्ती असतील, या सगळ्यांचे तो इंटरव्ह्यूज करतो, त्यांचे पॉडकास्ट करतो. त्याच्या क्लिप्स तुम्ही यूट्यूबवर असेल किंवा आपण बघतो की इंस्टाग्रामवर असतील, इंस्टाग्राम रील्समध्ये असतील, त्या मोठ्या प्रमाणात बघितल्या असतील, त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात फेमस होतात. 22व्या वर्षी जसं मी म्हटलं की त्यांनी या सगळ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला किंवा कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात केली होती. आता रणवीरचे जसं मी म्हटलं की 12 यूट्यूब चॅनल्स आहेत, तो मोठा फेमस आहे, 6 मिलियनपेक्षा जास्त त्याचे सबस्क्रायबर्स आहेत. तर साहजिकच प्रश्न पडतो की तो महिन्याला कमवतो किती. तर जशी माहिती आपल्याला मिळते आहे तर रणवीर हा या सगळ्या यूट्यूब प्लॅटफॉर्म्समधनं आणि या सगळ्या कॉन्टेंटमधनं महिन्याला तब्बल 35 लाख रुपये कमवतो. म्हणजे तुम्हाला बिलीव्ह पण होणार नाही की इतका पैसा तो या सगळ्या प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून कमवतो, इतका कॉन्टेंट क्रिएट करून मिळवतो आणि म्हणूनच तो इतका फेमस सुद्धा आहे. 2024 मध्ये जी माहिती समोर आली होती त्याच्यामध्ये या रणवीरची एकूण संपत्ती ही 60 कोटी रुपयाची असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. त्यामुळे विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणावर तो कॉन्टेंट क्रिएट करतो आणि त्याच्यातनं किती मोठ्या प्रमाणावर पैसे सुद्धा कमवतोय. मी जसं म्हटलं की इंडियाज गॉट टॅलेंट नावाचा एक शो आहे, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉन्टेस्टंट्स येतात, तिथे थट्टा मस्करी चालते, बऱ्याचदा अश्लील गोष्टी तिथे बोलल्या जातात आणि त्याच्यामुळेच तो शो हा बऱ्यापैकी फेमस झालेला आहे. आणि अशा शोमध्ये तो आला होता, गेस्ट म्हणून आला होता आणि त्यावेळेस त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे. अर्थात या सगळ्या गदारोळानंतर त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बिनशर्त माफी मागितलेली आहे. आपल्या वक्तव्यावर त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे. त्याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण द्यायचं नाहीये असं तो म्हटलेला आहे. माझ्यासाठी कुटुंब प्रिय आहे असं सुद्धा तो म्हटलाय. पण हे सगळं झाल्यानंतर सुद्धा म्हणजे माफी तर त्यांनी मागितलेली आहे, पण माफी मागून सुद्धा हा सगळा प्रश्न संपतो का असा एक सवाल उपस्थित केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच नेटकरी हे भयंकर संतापलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यावर आता वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया सुद्धा होत्या. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची सुद्धा मागणी होतीये. त्यामुळे येत्या काळामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल होतो का आणि त्याच्यावर काही कारवाई होते का आणि असे कॉन्टेंट जे क्रिएट केले जात आहेत त्याच्यावर सुद्धा कुठे बंधनं येत आहेत का हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे, महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आणि तो नेमका कोण आहे, त्याची जी आपण माहिती दिली त्याच्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.